सांगली विश्रामबाग परिसरात असलेल्या महावितरण कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 60,000 रुपये किमतीच्या 250 किलो ॲल्युमिनियम कंडक्टर कॉईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या। सदर चोरीची घटना दिनांक 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत घडली। या प्रकरणी महावितरणाचे सहाय्यक अभियंता शार्दुल रघुनाथ जाधव राहणार प्रगती कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की महावितरण कंपनीच्या विश्रामबाग येथील कार्यालय परिसरात जिल्हा भांडारगृह आहे। येथे कंपनीच्या मालकीच्या 60,000 रुपये किमतीच्या 9 स्क्रॅप ॲल्युमिनियम कंडक्टर कॉईल ठेवल्या होत्या। यावेळी अज्ञात चोरट्याने कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून सुमारे 250 किलो वजनाच्या या कॉईल चोरट्याने दिनांक 19 ते 22 डिसेंबर या 4 दिवसाच्या कालावधीत लंपास केल्या आणि ही बाब लक्षात येताच महावितरणाचे सहाय्यक अभियंता शार्दुल जाधव यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे।